नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. तुमची इच्छा आहे की शिक्षक होण्याची. शिक्षक होण्यासाठी नेमकी प्रक्रिया काय असते, संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या. शिक्षक होण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शिक्षक होण्यासाठी लागतं ते काय, सर्व एज्युकेशन सहित सर्व गोष्टी तुम्हाला मी इथे डिटेलमध्ये सांगणार आहे. चला तर मग मित्रांनो, शिक्षक होऊ इच्छित असाल आणि डीएड बीएड झालेला असेल तर हा माझा संपर्क क्रमांक आहे. आपले ऑनलाईन क्लास टेट एक्झामचे चालू झालेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना टेट एक्झामच्या क्लासची माहिती हवी आहे किंवा शिक्षक होणे हे स्वप्न आहे, त्या विद्यार्थ्यांनी या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करून मला मेसेज करू शकता की मला टीचर व्हायचे. मी आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण प्रक्रिया सांगणार आहे की शिक्षक कसं होता येतं. आता मित्रांनो, आपलं शिक्षण एका बाजूला ठेवा. काय शिक्षण, आता तुम्ही 12वी पास आहात, डीएड केलेलं आहे, तर कोणत्या वर्गाला शिक्षक होता येतं हा पहिला मुद्दा आहे. तर मित्रांनो, 12वी पास आहेत, डीएड केलेलं आहे आणि डीएड प्लस तुम्हाला एक पात्रता परीक्षा असते मित्रांनो. पात्रता परीक्षा म्हणजे तिला टीईटी एक्झाम म्हणतात. तो पेपर 1 पास जर झालात, तुम्हाला 1ली ते 5वी या वर्गासाठी शिक्षक होता येतं. लक्षात घ्या. आता हे शिक्षक होण्याची प्रक्रिया मी नंतर सांगतो, पण आता मुद्दा काय आहे, शिक्षक कसं होता येतं. 12वी पास, डीएड आणि पेपर 1 कशाचा, टीईटी पेपर 1 पास असणं आवश्यक आहे. 1ली ते 5वी शिक्षक होता येतं. क्लिअर. दुसरा मुद्दा, डीएड प्लस तुमची पदवी झालेली आहे आणि तुमचं पेपर 1 व 2 असे दोन्ही पास आहात. तुम्ही 1ली ते 8वी या वर्गासाठी शिक्षक होता येतं मित्रांनो. 1ली ते 8वी वर्गासाठी शिक्षक होता येतं. म्हणजे डीएडच्या विद्यार्थ्यांसाठी या संधी उपलब्ध आहेत. पेपर 1, 2 पास असेल तर 1ली ते 8वी पर्यंत, 1 ते 5 पहिला पेपर, 1 ते 6 ते 8 दुसरा पेपर. हे झालं डीएडचे विद्यार्थी. आता बरेच विद्यार्थी काय करतात, पदवी प्लस बीएड झालेलं आहे मित्रांनो. काय झालेलं आहे, पदवी प्लस बीएड. बीएड एज्युकेशन आहे मित्रांनो. या विद्यार्थ्याला साधारण 6 ते 10 पर्यंत शिक्षक होता येतं, 6वी ते 10वी पर्यंत. आता बीएड कम्प्लीट पाहिजे, बरोबर. आता याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, एक सोशल सायन्स वाला म्हणजेच आर्ट साइड आणि दुसरा बीएससी साइड म्हणजेच जे की सायन्स साइड, सायन्स मॅथ साइड. ओके. त्याप्रमाणे त्याला सेकंड पेपर पास होणं आवश्यक असतं. कशाचा, टीईटीचा. ही पात्रता परीक्षा आहे. याचा कुठेच या परीक्षेमुळे आपल्याला नोकरी लागत नाही. मेन एक्झाम असते टेट एक्झाम. ठीक आहे. त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला टेट एक्झाम द्यावी लागते. म्हणजेच आपण 6 ते 10वी वर्गापर्यंत शिक्षक होण्यासाठी पात्र होतो. कधी, जेव्हा तुम्ही बीएड केलेले असतात त्यावेळेस. आता टीईटी पास नाही कशात, याच्यामध्ये सीईटी टीईटी सेकंड पास नाही, त्या विद्यार्थ्याला बीएड कम्प्लीट आहे. ओके. तुम्ही काम करा, टेट एक्झाम मध्ये चांगला स्कोर करा आणि तुमचं 9वी 10वीच्या वर्गामध्ये शिकवण्याची संधी मिळते. काय, 9वी 10वीच्या वर्गामध्ये शिकवण्याची संधी मिळते. आता त्याच्या पुढे जाऊन विद्यार्थी मित्रांनो, सर 11वी 12वीचं शिक्षक कसं व्हायचंय, बघा इथेच या पदवीच्या नंतर पीजी असते, बरोबर. पोस्ट ग्रॅज्युएशन त्या विद्यार्थ्याला 11वी 12वी साठी शिक्षक होता येतं. पण डायरेक्ट होता येतं का पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्या नाही. पीजी प्लस तुमचं बीएड प्लस तुम्ही काय टेट एक्झाम मध्ये चांगला स्कोर आणणं आवश्यक आहे. टेट एक्झाम म्हणजेच काय, शिक्षक अभियोग्यता चाचणी, TAIT, बरोबर. अभियोग्यता बुद्धिमत्तेवर प्रश्न विचारले जातात आणि त्याच्या माध्यमातून शिक्षक होता येतं. आता प्रक्रिया कशी असते ते पाहू आपण थोडक्यात. आपण या व्यावसायिक शिक्षण व आपलं रेग्युलर शिक्षण हे आपल्याला समजून आलं असेलच. पुढे प्रक्रिया काय असते ते मी तुम्हाला सविस्तर सांगतो. आता मुद्दा आहे मित्रांनो, शिक्षक व्हायचंच आपल्याला. त्यावेळेस आपण टीईटीची पेपर देतो.
टीईटीचा पेपर दिल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पात्र झाल्यानंतर आपल्याला एक पवित्र पोर्टल असतं, तिथे आपल्याला काय करावं लागतो, नोंदणी करावी लागते. हे नोंदणी कुणाला करता येते, ज्या लोकांनी टॅट एक्झाम दिलेली आहे त्या लोकांनाच करता येते. हा मुद्दा महत्वाचा आहे. मग शासन काय करतं, रिक्त पद कोणत्या शाळेमध्ये किती आहेत याचा अहवाल मागवतो, रिक्त अहवाल. ओके, रिक्त अहवाल पहिला मुद्दा. त्यानंतर टेट एक्झाम दिलेल्या व्यक्तीची नोंद, टेट एक्झाम दिलेल्या व्यक्तीची नोंदणी करून घेतं. कुठे घेतं, पवित्र पोर्टलला घेतं मित्रांनो. कुठे घेतं, पवित्र पोर्टलला. जे टेट एक्झाम दिलेले कॅन्डिडेट आहे त्यांची नोंद घेतं. त्या नोंदीमध्ये तुमचं 10वी 12वी डीएड काय असेल ते, तुम्ही टीईटी पास आहात का, टॅट एक्झाम मध्ये तुम्हाला किती स्कोर आहे, हे सगळं या पवित्र पोर्टलला नोंद करून ठेवायचे असते. बरोबर. शासनाकडे रिक्त पदाचा अहवाल आलेला असतो, त्या अहवालानुसार ते जाहिराती काढतो. अहवालानुसार जाहिराती काढतं. त्या जाहिरातीच्या अगोदर तुम्हाला पवित्र पोर्टलला नोंद करावी लागते. 10 दिवसाचा पिरियड असतो. आपण त्या पवित्र पोर्टलला टॅट एक्झाम देऊन काय करतो, नोंदणी करून घेतो. नोंदणी झाल्यानंतर आपल्याला रिक्त पदानुसार ते काय करतात की तुम्हाला प्रिफरन्स येतात. म्हणजे तुम्हाला निवड चाचणी येते की बाबा तुम्हाला 100 प्रिफरन्स येतात, काही लोकांना 250 प्रिफरन्स येतात, की तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये जॉब करायला आवडेल असं विचारलं जातं, सरळ सरळ रिक्त पदानुसार. मग ते काय करतात, आपलं प्रिफरन्स आले, आपण काय करतो, प्रिफरन्सला काय करतो, कोणत्या जिल्ह्यात जॉब करायला आवडेल याप्रमाणे लाईक करून घेतो. या जिल्ह्यात, त्या जिल्ह्यात, त्या जिल्ह्यात, त्या जिल्ह्यात क्लिक करून घेतो. प्रिफरन्स नोंदणी म्हणतात त्याला. प्रिफरन्स नोंदणी झाल्यानंतर पुढली प्रक्रिया अशी आहे मित्रांनो, नोंदणी झाल्यानंतर तुमच्या जर मार्क चांगले असतील तर नियुक्ती मिळते, म्हणजे तुमचं डायरेक्ट सिलेक्शन होतं. किंवा तुमचे मार्क कमी जास्त असतील, याच्यामध्ये सुद्धा 2 प्रकार पडतात नियुक्तीमध्ये. विथ इंटरव्ह्यू म्हणजेच मित्रांनो मुलाखत सह, विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू. आता विदाऊट इंटरव्ह्यू जे असतात ते डायरेक्ट जातात, परिपत्रक नियुक्ती पत्रक घ्यायचं आणि शिक्षक हे पद जॉईन करून टाकायचं. म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो, शिक्षक होण्यासाठी तुम्हाला एवढ्या सर्व प्रक्रिया बघाव्या लागतात. इथे एक मुद्दा सांगायचा राहिला की तुमच्या शिक्षणानुसार 10वीला तुम्ही आर्ट मध्ये, म्हणजे 10वी झाली तुमची, 12वीला तुमचं आर्ट होतं, तुम्ही नंतर डीएड केलं, डीएड केल्यानंतर पेपर फर्स्ट पास झालात, फर्स्ट पेपर झाल्यानंतर टेट एक्झाम दिली, टेट एक्झाम दिल्यानंतर पवित्र पोर्टलला नोंदणी केली. पवित्र पोर्टल तुम्हाला काय करतं, या सर्वांचा विचार करतो. त्यांच्या रिक्त पदानुसार या व्यक्तीला कोणते प्रेफरन्स द्यायचे ते ठरवतं. त्यानुसार प्रेफरन्स येतात. आपल्याला कोणत्या जिल्ह्यात जॉब करायचे तिथे आपण लाईक करतो किंवा क्लिक करतो आणि त्यानुसार आपल्याला नियुक्ती मिळत असते मित्रांनो. आणि अशा पद्धतीने शिक्षक होता येतो. याच्या पलीकडे जाऊन कुठलाच फ्रॉड किंवा तुम्हाला म्हणत असतील आजूबाजूच्या शाळेमध्ये की किंवा तुम्ही आता सध्या कोणत्या तरी शाळेत काम करतात आणि त्या शाळेमध्ये म्हणत असतील की तुम्हाला आता परमनंट करून घेऊ आमची एक जागा रिक्त झाल्यानंतर, अतिशय फ्रॉड आहे मित्रांनो. त्याच्या नादी लागू नका. फ्रॉड आहे. तुम्ही तुमचा वेळ वाया घालवताय. ही शिक्षक होण्याची गव्हर्नमेंट पद्धत आहे, लक्षात घ्या. अशा पद्धतीनेच शिक्षक होता येतं. तुमच्या नावाच्या अगोदर TR लावण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब कराच करा. जर तुमचं शिक्षण झालेलं असेल, टेट वगैरे पास असाल किंवा बीएड कम्प्लीट झालेलं असेल, त्या विद्यार्थ्यांनी टेट एक्झामची क्लास जॉईन करू शकता. आपली टेट एक्झामची आता नवीनच फ्रेश बॅच चालू झालेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना हवं आहे त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच मला संपर्क करायला विसरू नका. व्हॉट्सअप केला तरी चालेल, तुमच्या काही समस्या असतील तरी व्हॉट्सअप केला तरी चालेल. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओमध्ये काही कमतरता वाटली तर मला कमेंट करून सांगा. त्यानुसार आपण
तिथे कमेंट मध्ये सुद्धा चॅट करू शकतो. व्हिडिओ यासाठी बनवलाय, बरेच लोक जे की आशेवर जगत असतात की आम्हाला परमनंट करून घेतील, आमचं काम होऊन जाईल, त्या लोकांसाठी हा व्हिडिओ खरंच खूप महत्वाचा ठरत आहे. यासाठी नक्कीच आपल्या आजूबाजूला जे लोक असं काम करतात त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी शेअर करा. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.